17व्या शतकाच्या मध्यावर्ती छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांची दूरदृष्टी आणि पराक्रम अतुलनीय होताच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टी देखील होती. याच काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झाले, तेव्हा इथून साधारणपणे 7,000 किलोमीटर लांबीवर असलेल्या युरोपामध्ये नवीन वैज्ञानिक प्रयोग आणि वैज्ञानिक क्रांती घडत होती. तेव्हा त्या वैज्ञानिक क्रांतीची काही संकल्पना आपण शिवरायांचे स्मरण करून आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड, जिल्हा रायगड यांच्या ऑनलाईन वर्गामध्ये पाहणार आहोत. आपले त्याकरता सहर्ष स्वागत. मित्रहो, ही आपल्याला वातावरणाचा दाब आणि वायूंचे नियम हा टॉपिक पहायचा आहे. हा काळ वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होण्याचा होता. नुकतेच गॅलिलिओचे अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू आणि न्यूटनचा उदय आणि या काळामध्ये झालेला होता. पृथ्वी संदर्भातली बरीचशी उकलं, सूर्यासंदर्भातली बरीचशी रहस्य ही गॅलिलिओने स्पष्ट केलेली होती आणि त्यामध्ये त्यानं पृथ्वी ही स्थिर नसून सूर्याभोवती पृथ्वी फिरते ही संकल्पना स्पष्ट केली आणि त्यामुळे त्या काळामध्ये असलेल्या या विचाराला विरोध म्हणून त्याला देहदंडाची शिक्षा देखील झाली. आणि ही बाब तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे त्यावेळी स्पष्टपणे नाकारण्यात आलं होतं, मात्र ते सत्य होतं आणि ती पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असल्याचे नंतरच्या काळामध्ये सर्वांनी मान्य देखील केले. मित्रहो, पृथ्वी केवळ सूर्याभोवती फिरते एवढंच तत्त्व किंवा तथ्य हे त्या काळामध्ये समजले नाही, तर पृथ्वीभोवतीची अनेक जी वेगवेगळी रहस्य होती ती देखील लक्षात आली. पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे, पृथ्वी गोल आहे. मॅगेलॉननं पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून ते सिद्ध केलेलंच होतं. मात्र पृथ्वीच्या भोवतीचे वातावरण ही देखील तितकंच गूढ ठरलं होतं. पृथ्वीच्या वातावरणामध्ये देखील अनेक स्तर आहेत हे आपल्याला यापूर्वी आपण पाहिलेलंच आहे. जसं पहिला जो त्याच्यावरती स्तर आहे त्याला ट्रोपोस्फिअर असं म्हटलं जातं. दुसरा जो स्फिअर आहे त्याला स्ट्रॅटोस्फिअर असं म्हटलं जातं. त्यानंतर मेसोस्फिअर आणि थर्मोस्फिअर असे 5 मुख्य स्तर आणि त्यानंतर एक्झोस्फिअर हा देखील आपल्याला माहिती असलेला पृथ्वीच्या आवरणाचा किंवा वातावरणाचा भाग आहे. मित्रहो, हे 5ही स्तर आपण जेव्हा नासानं एंडेवर नावाचं हे एक यान पृथ्वीपासून 350 किलोमीटर उंचीवरती गेलं होतं, त्यावेळी घेतलेलं हे विहंगम दृश्य आहे आणि हे दृश्य जे टिपलेलं आहे त्याच्यामधून हे जे वेगवेगळे स्तर आहेत हे सहजपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रहो, याच पद्धतीचं दुसरं एक चित्र नासानं प्रकाशित केलेलं पहा आणि यामध्ये
या आकृतिबंधामध्ये नासानं स्पष्ट केलेलं आहे की किती किलोमीटरवरती कोणता स्तर आहे, म्हणजे ट्रोपोस्फियर किंवा आयनोस्फियर, मेसोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर यांची उंची आणि त्यामध्ये असलेलं हवेचं प्रमाण, तापमान. अर्थातच त्या काळामध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट समजली होती ते म्हणजे पृथ्वीभोवती असलेलं हे वातावरण, आणि या वातावरणाची माहिती ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये टोरिवेली आणि गॅलिलिओ, त्याचबरोबर ब्लेज पास्कल यानं देखील केला होता. तर हे वातावरण कसं असेल, ही हवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने खाली खेचली जाईल आणि ती कशा प्रकारे खेचली जाईल आणि त्याची दिशा ही खालच्याच दिशेनं असणार हे मात्र नक्की होतं. त्याचबरोबर हेही लक्षात टोरिवेलीनं आणून दिलं की जसं महासागराच्या तळाशी काही जीवसृष्टी असते, तसं आपण एका हवेच्या महासागराच्या तळाशी राहत आहोत, आणि त्या आधारे त्यानं ही वातावरणाची किंवा वातावरणाच्या दाबाची संकल्पना स्पष्ट केली. पृथ्वीचा दाब किंवा पृथ्वीचं वातावरण हे पृथ्वीपासून दूर गेल्यावरती विरळ होत जातं आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या वातावरणाची घनता सगळ्यात जास्त असते. हे त्या काळामध्ये समजलं की नाही माहीत नाही, मात्र त्या पद्धतीच्या थिअरीज या लक्षात आल्या आणि त्यानुसार वातावरणाचा दाब हा साधारणपणे 1644 साली पहिल्यांदा टोरिवेलीनं मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला त्याला यश आलं. 10 मीटर लांबीची त्यानं काचेची नळी घेतली होती आणि पाण्याचा वापर करून त्यानं पहिल्यांदा हवादाबमापी तयार केला. मात्र तो वापरण्यास थोडासा अडचणीचा ठरल्यामुळे त्यानं 1 मीटर लांबीची काचेची नळी घेतली आणि त्याच्यामध्ये पारा हा द्रव वापरला. तिचं एक टोक बंद केलं आणि हे बंद केलेलं टोक त्याच्यामध्ये पूर्णपणे पारा भरलेला होता. या नळीमध्ये 1 मीटर लांबीची आणि 1 सेंटीमीटर व्यासाची, आणि ती दुसऱ्या एका पारा असलेल्या भांड्यामध्ये उलटी केली आणि ती लंब दिशेने ठेवल्यानंतर जर हा पारा संपूर्णपणे खाली आला असता, म्हणजेच ही पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती गुरुत्वाकर्षण शक्ती ही पूर्णपणे या ठिकाणी राहिली असती, तर कोणताही हवेचा दाब किंवा वातावरणाचा दाब इथे नाही असं सिद्ध झालं असतं. मात्र 1 मीटरपैकी केवळ 24 सेंटीमीटर पारा हा खाली येऊ शकला, म्हणजे उरलेला 76 सेंटीमीटर ही पाऱ्याच्या स्तंभाची उंची अबाधित राहिली आणि त्यामुळं वातावरणाचा दाब हा 76 सेंटीमीटर पाऱ्याच्या स्तंभाच्या इतका असतो हे त्यानं सिद्ध केलं. आणि टोरिवेलीने पहिल्यांदा वातावरणाचा दाब हा शास्त्रीय पद्धतीनं मोजला. मित्रहो, एक दुसरा वैज्ञानिक होता जर्मनीचा ऑटो व्हॅन गॉरिक. यानं या टोरिवेलीच्या साध्या तापमापीची प्रशंसा केली आणि त्याचा अभ्यास बारकाईनं केला. तो या तापमापीवरती रोज वाचन घ्यायचा, रोज रीडिंग घ्यायचा आणि त्याच्यातून काही कन्क्लुजन्स काढायचा प्रयत्न करायचा. असंच 5 डिसेंबर 1660 रोजी त्यानं दाब मोजला, वातावरणाचा दाब, आणि तो दाब अतिशय कमी आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यानं अगोदर जे काही त्यानं कन्क्लुजन्स किंवा जे काही रिझल्ट्स काढले होते त्या आधारे जर्मनीमध्ये सांगून टाकलं, जाहीर करून टाकलं की वातावरणाचा दाब कमी झालेला आहे. याचा अर्थ की एखादं वादळ या देशावरती येऊ शकतं. आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा अंदाज खरा ठरला. मोठं वादळ या जर्मनीमध्ये आलं आणि शास्त्रीय आधाराने बहुतेकदा पहिल्यांदा त्यानं हा हवामानाचा अंदाज वर्तवलेला होता आणि तो प्रेरणादायी ठरला. आता दाबाची एककं आपल्याला बघायची आहेत. दाबाची एककं बघण्यापूर्वी आपण दाब ही राशी बल आणि आकारमान
यांचं गुणोत्तर असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं बलाची एककं भागिले वजन आकारमानाची एककं अशा पद्धतीनं आपल्याला दाबाची एककं दिली जातील हे लक्षात घ्या. सर्वप्रथम जी एककं आपण वातावरणाच्या दाबासाठी वापरली किंवा सांगितली मगाशी, तेच पहिलं म्हणजे वातावरणाचा दाब. एक वातावरण दाब म्हणजे थोडक्यामध्ये तो सेंटीमीटरमध्ये मर्क्युरी किंवा पाऱ्याच्या स्तंभाच्या उंची इतका किती असतो हे आपण बघितलं आहे. तर सेंटीमीटर ऑफ एच जी कॉलम म्हणजे पाऱ्याच्या स्तंभाच्या उंची इतका. थोडक्यात एक वातावरण दाब हा 76 सेंटीमीटर पाऱ्याच्या स्तंभाच्या उंची इतका असतो. तोच मिलीमीटर म्हणजे एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात. त्याच्यामुळं एक वातावरण दाब हा 760 मिलीमीटर पाऱ्याच्या स्तंभाच्या उंची इतका असतो. मित्रहो, याचं रूपांतर ग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर त्या मर्क्युरी कॉलमची आकारमान किती होतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा आपण ते सहजपणे सांगू शकतो. कारण उंची माहिती आहे, दंडगोलाकृती पाऱ्याचा कॉलम आहे, त्याच्यामुळं 76 सेंटीमीटर त्याची उंची आणि जी व्यास आहे तो 1 सेंटीमीटरचा आपण पकडलेला होता आणि जी पाऱ्याची घनता आहे ती 13.6 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. तर या सगळ्यांचा हिशोब केला तर त्या पाऱ्याच्या स्तंभामध्ये एकंदर 1033 ग्रॅम एवढा पारा असेल. त्याच्यामुळं आपण सांगू शकतो की 1033 ग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर इतका पाऱ्याचा किंवा एक वातावरण दाब आहे. तोच दाब आपल्याला किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर आणि पाऊंड प्रति चौरस सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करता येईल आणि तो 1.033 किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर किंवा ब्रिटिश पद्धतीमध्ये 14.7 पाऊंड प्रति चौरस इंच किंवा PSI आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सांगता येईल. मित्रहो, 760 मिलीमीटर पाऱ्याच्या स्तंभाची उंची, प्रत्येक भागाला 1 मिलीमीटर पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीला आपण टॉरेवेली या शास्त्रज्ञाच्या आदराप्रित्यर्थ हे टॉर हे एकक दाबासाठी वापरलं जातं आणि 1 टॉर म्हणजे 1 मिलीमीटर पाऱ्याच्या स्तंभाची उंची. त्याच पद्धतीनं पास्कल हे SI पद्धतीतलं एकक आहे. हे पद्धत म्हणजे दाबाचं गुरुत्वीय एकक आणि ते एकक न्यूटन प्रति चौरस मीटरमध्ये आपल्याला देत असतं आणि एक वातावरण दाब म्हणजे साधारणपणे 1,01,325 पास्कल इतकं असतं. तर पास्कल हे अतिशय लहान एकक आहे आणि हे SI पद्धतीतले एकक आहे हे लक्षात ठेवा. मित्रहो, बार हे एकक देखील, बार असा शब्द देखील वापरला जातो आणि तो शब्द हा एक वातावरण दाबाला वापरला जातो. तर अशा प्रकारे ही सर्व एककं एका टेबलवर फॉर्ममध्ये आपण इथं लिहिलेली आहे, टेबलमध्ये सारणीमध्ये लिहिलेली आहेत आणि ही सारणी तुमच्यासमोर मी सादर केलेली आहे. वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला ही दिलेली आहे. तर मित्रहो, आपण या दाबमापीचा उपयोग कुठं कुठं करू शकतो तर मोठमोठ्या गिरीशिखरांची उंची मोजण्यासाठी, एखाद्या खाणीची खोली मोजण्यासाठी सुद्धा करतो. मात्र प्रत्यक्षरित्या आपल्याला काय फायदा होतो तर जनरली सिरिंजमध्ये डॉक्टर जेव्हा औषध घेत असतात तेव्हा वातावरणामध्ये दाब असल्यामुळं त्यांना हे औषध खेचणं शक्य होत असतं किंवा आपण कोल्ड्रिंक पितो आहे स्ट्रॉच्या साह्यानं तर ते देखील या वातावरणाच्या दाबाच्या साह्यानं आपल्याला ते पिता येतं. चंद्रावरती जर उद्या रेस्टॉरंट निघालं तर सहजपणे आपल्याला शीतपेय पिता येणार नाही. तर मित्रहो, ओव्हर प्रेशर आणि अंडर प्रेशर अशा दोन कन्सेप्ट या गेज प्रेशर करता आहेत. तर प्रेशर जेव्हा वातावरणाच्या दाबापेक्षा जास्त असतं म्हणजे आपण जेव्हा सायकलमध्ये किंवा मोटरसायकलमध्ये हवा भरतो तेव्हा जो प्रेशर गेज असतं त्याच्यावरचं जे रीडिंग आहे ते शून्यापासून चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. इथं जो दाखवलेला आहे तो देखील शून्याच्या पासून सुरू झालेला हा प्रेशर गॉज आहे आणि हे जे प्रेशर गॉज आहे त्याला गेज प्रेशर असं म्हटलं जातं आणि यामध्ये हवेचा दाब इथे कन्सिडर केलेला नसतो. मात्र शास्त्रीय पद्धतीमध्ये हवेचा दाब जो आहे, वातावरणाचा दाब आहे,
त्याचा विचार होणं आवश्यक असतं. आणि वातावरणाचा दाब आणि प्रेशरवरती किंवा गेजवरती दाखवलेला दाब यांची बेरीज केली तर त्याला आपण ॲब्सोल्यूट प्रेशर असं म्हणतो किंवा निरपेक्ष दाब असं मराठीमध्ये म्हणतो. तर निरपेक्ष दाब हा प्रमापीचा दाब आणि वातावरणाचा दाब यांच्या बेरजेने दिला जातो. ही कंडिशन आपल्याला फक्त ओव्हर प्रेशरमध्ये म्हणजे वातावरणाच्या दाबापेक्षा जेव्हा दाब एखाद्या सिस्टीममध्ये किंवा असतो तेव्हा दिला जातो. आणि प्रमापीचा दाब आपण निरपेक्ष दाब आणि वातावरणाचा दाब यांच्या वजाबाकीनं देखील देत असतो. तर ओव्हर प्रेशर याचा अर्थ निरपेक्ष दाबापेक्षा कमी दाब जर असेल तर त्याला आपण निरपेक्ष दाब म्हणतो. त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचा हा प्रेशर गॉज हा वापरावा लागतो आणि तो दोन्ही बाजूला म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बाजू असलेला वापरावा लागतो. आणि त्यामुळे आपण व्हॅक्यूम प्रेशर किंवा निर्वात पोकळीचा दाब किंवा निर्वात दाब हा मोजू शकतो. आणि निरपेक्ष दाब आणि हा वातावरणाच्या दाबातून प्रमापीचा दाब वजा केल्यानंतर निरपेक्ष दाब त्यावेळी आपल्याला मिळत असतो. तर मित्रहो, भारत स्किल पुस्तकामध्ये निरपेक्ष दाब, त्यानंतर हा जो व्हॅक्यूम प्रेशर आणि गेज प्रेशर यांच्यामध्ये दाखवणारी जी रेखाकृती आहे ती दाखवलेली आहे आणि ही आपण सगळ्यांनी पाहिली असेल. ही काही इन्स्ट्रुमेंट आहेत, याला आपण मॅनोमीटर म्हणतो की ज्यांना आपण सहजपणे द्रवाचा दाब किंवा वायूचा दाब हा मोजत असतो. त्यानंतर त्याची ही रेखाकृती आणि हा एक बर्डन ट्यूब प्रेशर गेज आहे की जो सहजपणे आपल्याला डायल स्वरूपामध्ये कसा मोजता येईल याच्यासाठी हा आपण मोजत असतो. ही सर्व आकृत्या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. मित्रहो, यानंतर आपण वायूंचे नियम पाहणार आहोत. सर्वप्रथम वायूचा दाब आणि आकारमान या संदर्भात रॉबर्ट बॉयलनं एक नियम सांगितला, त्याला आपण बॉयलचा नियम असं म्हणतो. आणि हा बॉयलचा नियम काय आहे हे पाहूया. रॉबर्ट बॉयलनं असं सांगितलं की वायूचं तापमान जर स्थिर ठेवलं असेल तर वायूचा दाब आणि आकारमान यांचं प्रमाण व्यस्त असतं. म्हणजे इथे जर समजा वायूचं तापमान T असेल, ते स्थिर असेल, वायूवरचा दाब P असेल आणि आकारमान V असेल तर P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V किंवा P इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणण्याच्याऐवजी P डायरेक्टली प्रोपोर्शनल 1/V असं म्हटलं तरी देखील चालेल. म्हणजे P ची किंमत स्थिरांक गुणिले 1/V किंवा स्थिरांक भागिले V असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच P आणि V यांचा गुणाकार हा स्थिर असतो, स्थिरांक असतो. मित्रहो, दोन वेगवेगळ्या कंडिशन घेतल्या. म्हणजे एका कंडिशनमध्ये वायूचा दाब P1 आहे आणि त्यावेळी आकारमान V1 आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये वायूचा दाब P2 आहे आणि आकारमान V2 आहे. तर अशावेळी आपल्याला P1 गुणिले V1 बरोबर P2 गुणिले V2 हे समीकरण मिळत असतं. मित्रहो, समजा हा फुगा आहे, हा नॉर्मल फुगा आहे आणि याला जर समजा आपण खोल समुद्रामध्ये नेलं तर सर्व बाजूंनी याच्यावरती दाब वाढेल आणि याचा आकार कमी होईल. म्हणजे बॉयलचा नियम या ठिकाणी तो फॉलो होईल. समजा हा फुगा जर आपण अंतराळाच्या दिशेनं नेला तर पृथ्वीपासून काही किलोमीटरवरती हवा थोडी विरळ होत जाईल आणि त्यामुळं प्रेशर कमी होईल आणि तो फुगा जो आहे तो फुग्याचं जे आकारमान आहे ते मात्र वाढेल. तर या पद्धतीनं आपण या बॉयलच्या नियमाचा विचार करू शकतो. त्यानंतर दुसरा नियम चार्ल्स नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितला आणि चार्ल्सच्या नियमामध्ये जेव्हा दाब स्थिर असतो तेव्हा वायूचं आकारमान आणि तापमान या दोन राशी समप्रमाणात बदलतात हे त्यानं सांगितलेलं होतं. आणि इथे जे तापमान आहे ते निरपेक्ष तापमान अपेक्षित आहे. निरपेक्ष तापमान म्हणजे केल्विनमधलं तापमान. आपल्याला सेल्सिअसमधलं जर तापमान माहिती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 273 मिळवावे लागतात. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर मित्रहो, याच्या नियमानुसार म्हणजे चार्ल्सच्या नियमानुसार जो वायूवरील दाब जर स्थिर असेल तर तापमान आणि आकारमान हे एकमेकांच्या समप्रमाणात बदलतात. म्हणजे V डायरेक्टली प्रोपोर्शनल T म्हणजेच V बरोबर स्थिरांक गुणिले
टी असं म्हणू शकतो, किंवा व्ही आणि टी यांचा भागाकार स्थिर येतो. मगाशी बघितल्याप्रमाणे आपण 2 कंडिशन बघितल्या. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये समजा V1 हे आकारमान आहे त्यावेळी तापमान T1 होतं, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये जेव्हा आकारमान V2 होतं तेव्हा तापमान T2 होतं. या जर कंडिशन असतील तर V1 भागिले T1 बरोबर V2 भागिले T2 हे समीकरण आपल्याला चार्ल्सच्या नियमानुसार मिळतं. इथे देखील आपण फुग्यांचा नियम सांगू शकतो. म्हणजे काय की सामान्य परिस्थितीत फुगा असा असेल, जर तापमान वाढलं आजूबाजूचं तर त्याचं आकार कमी होईल, आणि तापमान वाढल्यानंतर म्हणजे आपल्याला एक बाब लक्षात येते की सकाळच्या उन्हाळ्यामध्ये सकाळच्या वेळी मोटरसायकलमधली किंवा सायकलमधली हवा कमी वाटते आणि दुपारी मात्र ती जास्त वाटते. याचं कारण असं की तापमान वाढलेलं असतं, त्यामुळे आकारमान हवेचं आतल्या वाढत असतं. त्याकरता आपण हे टाळण्यासाठी नायट्रोजन वापरत असतो काही गाड्यांमध्ये. तर हीच स्थिती थंडीच्या दिवसात उलटी होते. जी हवा आहे ती थंड झाल्यानंतर आपल्याला आकार जो आहे तो कमी मिळतो. म्हणजे थोडक्यामध्ये इथं व्हॉल्यूम हे कमी होतं तापमान कमी झाल्यानंतर. तर हा नियम चार्ल्सनं सांगितला. तर मित्र हो, चार्ल्सनं आणि बॉईल या 2 शास्त्रज्ञांनी नियम सांगितल्यानंतर गे लुकास नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यानं प्रेशर आणि टेम्परेचर संदर्भात नियम सांगितला. अर्थातच तो नियम या पुढील गोष्टींमध्ये अंतर्भूत होत असल्यामुळे तो वेगळा एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तर हे 2 नियम जरी पाळले एखाद्या वायूनं किंवा तिन्ही नियम पाळले तर त्या वायूला आपण आदर्श वायू असं म्हणतो. आणि आदर्श वायू नेमकं काय समीकरण पाळतो हे आपल्या सहजपणे लक्षात येईल. यामध्ये इथे या आकृतीमध्ये आपल्याला 3ही नियम दिलेले आहेत, आणि त्या नियमांचं जे एकत्रीकरण आहे ते आयडियल गॅसमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तर इथं PV बरोबर nRT असं सूत्र लिहिलेलं आहे. आणि इथं बॉईलचा नियम म्हणजे PV बरोबर कॉन्स्टंट, P गुणिले V बरोबर कॉन्स्टंट. चार्ल्सचा नियम V भागिले T बरोबर कॉन्स्टंट किंवा V भागिले T बरोबर स्थिरांक, आणि P भागिले T बरोबर स्थिरांक हा गे लुकासचा नियम. हा 3ही नियम या समीकरणामध्ये पाळले जातात. थोडक्यामध्ये हे जे समीकरण पाळलं जातं या समीकरणाला आपण आदर्श वायू समीकरण म्हणतो. आणि हे आदर्श वायू समीकरण म्हणजे P गुणिले V भागिले T किंवा PV भागिले T बरोबर स्थिरांकानं दिलं जातं. हा जो स्थिरांक आहे हा स्थिरांक M आणि R यांच्या गुणाकारानं मिळतो. M म्हणजे वायूचं वस्तुमान आणि R म्हणजे जो गॅस कॉन्स्टंट आहे, याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं देखील म्हटलं जातं. आणि तो 287 जूल प्रति किलोग्रॅम प्रति डिग्री केल्विन इतका असतो. काही ठिकाणी PV = nRT असं देखील म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी मित्र हो, मास हे 1 ग्रॅम आहे आणि एनची किंमत ही ॲव्हॅकोटरच्या नंबरनं दिली जाते. तर ही बाब एक लक्षात ठेवून घ्या. मित्र हो, वेगवेगळ्या कंडिशन्स जर बघितल्या म्हणजे V1 आकारमान असताना T1 हे टेम्परेचर असेल, P1 हा दाब असेल, V2 हे आकारमान असताना T2 हे टेम्परेचर असेल, P2 हा दाब असेल, V3 आकारमान असताना T3 हे टेम्परेचर असेल, P3 हा दाब असेल. तर अशा वेळी P1 V1 भागिले T1 बरोबर P2 V2 भागिले T2 बरोबर P3 V3 भागिले T3 असं आपल्याला मिळत असतं. तर हे जे समीकरण आहे याला आपण परफेक्ट गॅस इक्वेशन किंवा आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो. आणि हे इक्वेशन या पद्धतीनं आपण लिहित असतो. इथे 2 कंडिशनसाठी आपण आता लिहिलेलं आहे. मित्रांनो, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर असं काही ठिकाणी म्हटलं जातं. तर नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर काय आहे पहा. नॉर्मल टेम्परेचर याचा अर्थ 0°C किंवा 273 डिग्री केल्विन, आणि नॉर्मल प्रेशर म्हणजे एक वातावरणाचा दाब किंवा 1,00,000, 1,000, 325 पास्कल असा जरी तुम्ही पास्कलच्या स्वरूपात सांगितलं तरी चालेल किंवा अन्य एककांमध्ये सांगितलं तरी चालेल. तर नॉर्मल टेम्परेचर 273 डिग्री केल्विन आणि नॉर्मल प्रेशर म्हणजे
1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणखीन एक संकल्पना सांगितली जाते ती म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर किंवा मानक तापमान आणि दाब. मानक तापमान म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला मानक तापमान म्हटलं जातं, म्हणजेच 298 डिग्री केल्विनला मानक किंवा स्टँडर्ड टेम्परेचर असं म्हटलं जातं. आणि दाब हा मात्र एक वातावरणाचा दाब, म्हणजेच थोडक्यामध्ये 1,01,325 पास्कल किंवा 76 सेंटीमीटर पाऱ्याच्या स्तंभाच्या उंची इतका किंवा 1.0 जो काही आपण किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर बघितला, 1.033 वगैरे या किमती आपल्याला सहजपणे लक्षात आल्या असतील. तर मित्रांनो, ब्लेझ पास्कल या एका शास्त्रज्ञानं दाब या कॉम्प्रेसिबल फ्लुईडवरती किंवा द्रव आणि वायूवरती कसा पसरतो याचा नियम एक सांगितला. आणि हा नियम म्हणजे पास्कलचा नियम, द्रवावरती दिलेला दाब द्रवावरती सर्व दिशांनी किंवा सारख्या प्रमाणामध्ये पसरतो, हे त्याचं म्हणणं होतं. आणि या म्हणण्यानुसार तो नियम आपण सहजपणे लक्षात येईल. समजा या ठिकाणी द्रव आहे, इथे मध्यभागी प्रेशर दिलं तर याचा दाब सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये पसरणार. आणि या दाबाचा किंवा याचा उपयोग त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी केला. हे प्रेशर जर एखाद्या ठिकाणी एखाद्या द्रवाची उंची h असेल, गुरुत्वत्वरण g आणि डेन्सिटी जर p असेल, तर द्रवाचा दाब हा h गुणिले रो गुणिले g, रो म्हणजे द्रवाची उंची, घनता, आणि या पद्धतीनं या समीकरणानं दिला जातो. मित्रहो, याचं जे उपयोग आहेत हे हायड्रॉलिक ब्रेक, हायड्रॉलिक प्रेस, हायड्रॉलिक जॅक आणि बऱ्याचशा हायड्रॉलिक इक्विपमेंटमध्ये आणि न्यूमॅटिक इक्विपमेंटमध्ये सुद्धा केला जातो. तर यामध्ये एक आपल्या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये जी डायग्राम दाखवलेली आहे की इथं हायड्रॉलिक प्रेस दाखवलेली आहे. इथे एका बाजूला त्याचा प्लंजर काम करतो आहे कसा, त्याच्यावरती फोर्स F लावलं, त्या प्लंजरचं जे काटछेदाचं क्षेत्रफळ आहे ते A दिलेलं आहे. आणि इथे जी रॅम आहे, या रॅमवरती वजन W उचललेलं आहे. आणि त्या रॅमचं जे खाली जो काटछेद आहे तो कॅपिटल A इतका आहे. आणि यानुसार F भागिले स्मॉल a बरोबर W भागिले कॅपिटल A असं हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे, चित्रस्वरूपामध्ये. तर हे भारत स्किलच्या पुस्तकामध्ये तुमच्या सहजपणे लक्षात आलं असेल. इथे मी देखील एक शटर नावाच्या एका वेबसाईटवरून घेतलेलं चित्र की जे हायड्रॉलिक ब्रेक्स संदर्भात आहे. आणि हे ब्रेक्स कसे काम करतात हे आहे. मास्टर सिलेंडर हा जिथं ब्रेक दाबला जातो तिथं असतो आणि त्याचं ट्रान्समिशन हे चारही ठिकाणी सर्वत्र सारख्या प्रमाणात केलं जातं. आणि हे आपण मोटर मेकॅनिक्स सेक्शनला सहजपणे बघू शकतो. तर हे ॲप्लिकेशन सहजपणे तुमच्या लक्षात येईल. तर धन्यवाद मित्रहो, आपण या सर्व गोष्टींचा सहजपणे अभ्यास कराल ही खात्री.